इष्ट मनोरथपूर्ती व कल्याणासाठी आपण प्रदोष व्रत करत आहोत. 7ही वारांच्या प्रदोष व्रत कथा आपण ऐकणार आहोत. आज आपण गुरुप्रदोष व्रत कथा ऐकायची आहे. प्रदोष व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच तुमच्याही सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही ईश्वरचरणी प्रार्थना. देवाला प्रार्थना करून आपण गुरुप्रदोष व्रत कथा प्रारंभ करूया. सुतजी शौनिकादिक श्रोत्यांना म्हणाले, महोदय, गुरुप्रदोष व्रत केल्याने उपासकांच्या शत्रूंचा विनाश होतो. व्रतकर्त्याला सुख, शांती व स्थैर्य लाभते. त्याचा अभ्युदय होतो. या जगात वारांची, मासांची व तिथींची जेवढी व्रते प्रचलित आहेत त्यांमध्ये गुरुप्रदोष व्रत हे अतिशय श्रेष्ठ व ज्येष्ठ असे आहे. मी तुम्हाला या व्रताची कथा सांगतो, ऐका. एकदा इंद्र आणि वृत्रासुर यांच्यात भयंकर रणकंदन झाले. त्यावेळी देवांनी दैत्यसेनेवर प्रखर हल्ला करून तिचा प्रचंड संहार केला. ते पाहून वृत्रासुर यांच्यात भयंकर रणकंदन झाले. त्यावेळी देवांनी दैत्यसेनेवर प्रखर हल्ला करून तिचा प्रचंड संहार केला. ते पाहून वृत्रासुर अतिशय संतापला. त्याने आसुरी मायेने अकराळ विक्राळ स्वरूप धारण केले. तेव्हा इंद्रादिक सर्व देवांना भीतीने ग्रासले. वृत्रासुरानुसार विजय मिळवण्यासाठी काय करावे असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी देवगुरु बृहस्पतींना आवाहन केले. त्यांच्याशी विचारविमर्श केला. ते म्हणाले, हे देवेंद्र, वृत्रासुर मोठा तपस्वी आणि कर्मनिष्ठ आहे. त्याने गंधमादन पर्वतावर उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आहे. हा वृत्रासुर पूर्वजन्मी चित्ररथ नावाचा राजा होता. तुझ्या समीप जे सुरम्य वन आहे तेथे पूर्वी याचेच राज्य होते. आता साधुवृत्तीचे विचारवंत लोक तेथे राहून तपश्चर्या करतात. ती भगवान शंकरांचे दर्शन प्राप्त करून देणारी अनुपम तपोभूमी आहे. असो, एके दिवशी चित्ररथ विमानात बसून कैलासलोकी गेला. त्याने शंकराचे दर्शन घेतले. त्यावेळी जगदंबा पार्वती त्यांच्या वाम अंकावर बसली होती. ते दृश्य पाहून राजाला हसू आले. तो उपहासाने म्हणाला, हे प्रभो, आम्ही मायेने मोहित होऊन विषयांमध्ये अडकून पडलो. स्त्रियांमध्ये आसक्त होऊन राहतो. पण एकदा देव आपल्या स्त्रीला आलिंगन देऊन सभेमध्ये बसलेला आहे. असे देवलोकातही कधी दृष्टीस पडत नाही. त्याचे बोलणे ऐकून शंकरांना हसू आले. ते म्हणाले, राजा, माझा व्यावहारिक दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो. त्यामुळे माझे वर्तन लोकांना विपरीत आणि अघोरी वाटते. मी जगाला वाचवण्यासाठी काळकूट नामक महाविष प्राशन केले. त्याचा भयंकर दाह सहन केला. तरी तुमच्यासारखे साधारण लोक मला थट्टेने हसतात. याला काय म्हणावे? पार्वतीला चित्ररथाचे बोलणे खटकले. ती संतापाने म्हणाली, दृष्टा, तू सर्वव्यापी महेश्वराबरोबर माझीही थट्टा केली आहेस. या दुष्कर्माचे फळ तुला भोगावेच लागेल. येथे सनक, सुनंदन व सनककुमार उपस्थित आहेत. विशुद्ध प्रकृतीचे महान शास्त्रवेत्ते व तत्ववेत्ते विनयभ्रमाने उभे आहेत. ही सर्व थोर मंडळी अज्ञान नाहीसे झाल्यावर शिवभक्तीतच रममाण झाली. यांना शिवाचे आचरण कधीही गैर वाटत नाही. त्याच्या प्रत्येक कृतीतून लोककल्याणच होते. ही यांची प्रत्यक्ष अनुभूती आहे. तू स्वतःही ज्ञानी आहेस, चतुर आहेस, तरीही शिवाची थट्टा केलीस. या प्रमादाबद्दल मी तुला शासन करणार आहे. त्यामुळे भविष्यात तू केव्हाही साधुसंतांच्या थट्टेचे दुस्साहस करणार नाहीस. तू विमानातून खाली पडून राक्षस योनीत जन्म घेशील, असा मी तुला श्राप देत आहे. जगदंबेच्या अभिशापाने चित्ररथास राक्षसाचा जन्म मिळाला. तो त्वष्टा ऋषीच्या श्रेष्ठ तपोबलाने भूलोकी उत्पन्न झाला. पूर्वसंस्काराला अनुसरून तो लहानपणापासूनच शिवभक्ती करू लागला. त्याच्यावर भगवान शंकराचा वरदहस्त आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी त्याला जिंकू शकणार नाही. म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गुरुप्रदोष व्रत करून आधी शिवाला प्रसन्न करून घ्या. त्यानंतर तुम्हाला वृत्रासुरावर विजय मिळवणे शक्य होईल. ते ऐकून इंद्रादिकांनी मोठे समाधान वाटले. त्यांनी गुरुप्रदोष व्रताचे मोठ्या श्रद्धेने आचरण केले.
त्या व्रत प्रभावानेच इंद्राला वृत्तासुरावर विजय मिळाला आणि देवलोकात शांती प्रस्थापित झाली. गुरुप्रदोष व्रतकथा संपन्न.